या दोन संघांदरम्यान आपण पाहतोय श्री गणेश डोंगरीपाडा संघ प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. स्टार्ट ऑफ द मॅच, बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिला चेंडू निर्धाव फेकला गेलाय. चांगली गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळते. सुरेख अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त अप्रतिम काय चेंडू हाताळला गेला होता. वाईड यॉर्कर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, दोन पायांच्या मधून चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. जितू गोलंदाज तयार. इथे हलक्या हाताने खेळलंय. एक धाव पूर्ण केली गेली. स्वप्नीलच्या बॅट मधून दुसरी धाव येताना आपल्याला पाहायला मिळते आणि दोन धावा कंप्लीट केल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल जितू. दोन चेंडूंचा खेळ होताना धावसंख्या आपण बघतोय बिनबाद 2. यंग स्टार चषक मागणे ही स्पर्धा आपण पाहतोय. उद्याचा अंतिम दिवस असेल. अंतिम दिवसामध्ये टॉप 5 संघ कोण असतील हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. झेल घेण्याचा पुरेपूर प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. 3 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ समाप्तीवर होतोय आणि 3 चेंडूमध्ये 3 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळते जितूच्या माध्यमातून. गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतो जितू. विराथन गावातून दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. सिद्धिविनायक तलावपाडा आणि श्री गणेश डोंगरीपाडा आजूबाजूला गावं आहेत. इथून आपण बघतोय हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला. थोडीशी घाई, अति घाई आणि संकटात नाही असं मराठीमध्ये म्हण आहे. आणि तिथे बघा, जर घाई केली नसती तर एक धाव इझिली कंप्लीट झाली असती. परंतु घाई केली चेंडू पकडण्याची आणि तिथे एक धाव होती, तिथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. धावा झाल्या धावफलकावर. 4 चेंडूंचा एकंदरीत खेळ होताना बिनबाद 5. सिद्धिविनायक तलावपाडा हा संघ प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज जितू तयार होईल. गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. फटका चांगला खेळला. क्षेत्ररक्षकाला निवडलंय. डायरेक्ट फेकी, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. धावा झाले धावफलकावर 6. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. चेंडू फेकून झाले ते षटकातील 5. फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. झेल सुटलाय आणि परिणाम पहा, 4 धावा येतात. पहिलं षटक संपलंय. बिनबाद 10. घेतोय छोटासा डीजे ब्रेक. विक्की 2 चेंडूमध्ये 3 धावांवर खेळतोय. 4 चेंडूमध्ये 7 धावांवर स्वप्नील खेळतोय आणि 6 चेंडूमध्ये 10 धावा झाल्यात. गेम स्पीडअप करा मित्रांनो, कारण श्री गणेश डोंगरीपाडा संघाला पुढील 4 षटकं खेळायची आहेत आणि दुसऱ्या डावातील, तेव्हा त्यांना अंधार पडू नये याची काळजी आपण सिद्धिविनायक तलावपाडाने घ्यायची आहे. पूर्ण पक्षी आपल्याला पाहायला मिळतात. इथे आपण पाहतोय हे माकणे गावाचं वैशिष्ट्य आहे आणि जबरदस्त बघा, ऑन स्क्रीन आपण पाहतोय लगेच कॅमेरामॅन आमचे, आणि तिथे आपण पाहिलं की पक्ष्यांना मात्र झूम केलं जातंय. बघा किती पक्षी आहेत, रंगीबेरंगी आपल्याला पाहायला मिळतात. जास्तीत जास्त व्हाईट कलरचे आहेत, परंतु जे दिसत नाहीत ते रंगीबेरंगी आहेत. धावा झाले धावफलकावर 10. गोलंदाज तयार होताना साहिलला आपण पाहतोय. चला मित्रांनो, घाई करा, कारण आम्ही समालोचन करताना घाई करा हा शब्द सगळ्यात जास्त वापरतोय.
रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पंच तटस्थ आहेत आणि इथे आपण पाहिलं तर चेंडू निर्धाव निघून गेलाय. चांगली गोलंदाजी करताना साहिलला आपण पाहतोय. ज्या अनुषंगाने गोलंदाज गोलंदाजी करतोय, फलंदाजाला बघितलं, फलंदाजाने बाजू बदलली होती खेळण्याची आणि त्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी करताना अजून बाहेर चेंडूला फेकलं गेलं आणि चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग. पुन्हा एकदा साहिल तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. हवेमध्ये बराच वेळ चेंडू आहे. यष्टीरक्षक येतोय चेंडूच्या खाली, झेलबाद होताना विकीच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. घेतोय छोटासा ब्रेक. 10 या धावसंख्या विकी पाहतोय. 4 चेंडू 3 धावा. झेलबाद झालाय. साहिलने त्याला बाद केलंय. षटकार चौकार त्याच्या बॅटमधून आले नाही. 2 डॉट बॉल खेळला. 4 चेंडूमध्ये 3 धावा काढून विकी बाद झालाय. स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये आहे आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सुजल. 10 धावा धावफलकावर 1 गड्याच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळतात. साहिल गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडूंचा आतापर्यंत योग्य रीतीने खेळ होतोय. गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. श्री गणेश डोंगरीपाडा संघाकडून मिस्टर साहिलला आपण पाहतोय. मित्रांनो, खूप वेळ घेतात तुम्ही. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा आल्या आल्या प्रयत्न केला होता सुजलने. चुकलाय चेंडूला खेळण्यासाठी, अपयशी होतोय. चेंडू निर्धाव निघून गेलाय आणि जितूचं चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळतंय. यष्ट्यांच्या मागे 28 नंबरची जर्सी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार होईल. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. आता वाईड बॉलचा इशारा येतोय पंचाच्या माध्यमातून आणि एका धावेने धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या 11 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. पहिले 3 डॉट बॉल आले होते, त्यानंतर वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होईल. साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय. चांगला चेंडू होता आणि डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. पहिल्या षटकात आलेल्या 10 धावा आणि त्यानंतर केलेलं कमबॅक साहिलने कौतुकास्पद आहे. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. वाईट बॉलची 1 धाव वगळता 4ही डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. मोक्याच्या क्षणी अतिमहत्वपूर्ण सामन्यामध्ये, क्वालिफाय सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करतोय साहिल. यावेळेला 5वाही चेंडू निर्धाव फेकला गेलाय. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. सुपर लाईन लेंथ वर गोलंदाजी होते साहिल कडून. श्री गणेश डोंगरीपाडा संघ कमबॅक करतो इथे. मागच्या सामन्यामध्ये 18 चेंडू 15 धावा समोरच्या संघाला पाहिजे होत्या आणि डोंगरे संघ होता तिथे चांगली कामगिरी केली आणि हा संघ मात्र आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळतात. वाईट बॉलचा इशारा येतोय. वाईटच्या साह्याने 2 धावा खर्च केल्यात साहिलने या 5 चेंडूमध्ये. शेवटचा चेंडू असेल. षटक क्रमांक 2 सुरू आहे. गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर साहिल. सुजल 3 चेंडू 3 डॉट. खातं उघडलं नाही अजूनपर्यंत. तर स्वप्नील नॉन स्ट्राईक एंडला 4 चेंडू 7 धावा. यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. ठरवून आलाय की मी रिव्हर्सच खेळेन, तोपर्यंत धाव काढणार नाही असं जणू काही ठरवलं असेल त्याने. कारण आतापर्यंत 4 चेंडूंवर त्याने प्रहार करण्याचा प्रयत्न केला, डाव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला आणि सपशेल अपयशी ठरलाय तो सुजल. याही वेळेला आपण पाहिलं बघा रिप्लेच्या माध्यमातून रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न चुकलाय. जितूने चांगलं यष्टीरक्षण केलं आणि इथे आपण पाहिलं तर 2 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. वाईटच्या 2 धावा वगळल्या तर 6ही चेंडू निर्धाव फेकण्याचा मान मिळवला तो साहिलने. षटक क्रमांक 2 संपले. 12 धावा धावफलकावर 1 गड्याच्या मोबदल्यात.
डीजे थँक्यू. कोणाच्या मनात काय असतं हे आपण ओळखू शकत नाही. हे मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात. आता कोणाच्या मनात काय आहे आपण नाही ओळखू शकत. गाणं सुद्धा योग्य वेळेला लावलं जेव्हा तो विषय चालू होता. गोलंदाज तयार होतोय आणि या वेळेला आपण पाहतोय तर हा 7वा चेंडू निर्धाव असेल. समोरच्या संघामध्ये आपण पाहतोय तर सिद्धिविनायक तलावपाडा मागच्या 7 चेंडूमध्ये धावा आल्या नाहीत तर इथे तुम्हाला नामुष्की ओढवावी लागेल. सामना लवकर संपवण्याची तयारी दिसतात श्री गणेश तलावपाडा. इथून आपण पाहिलं तर बघा रिप्लेच्या माध्यमातून सोपा झेल पकडला गेलाय. मागच्या 6 चेंडूमध्ये धावा आली नाही. 2 वाईट बॉलच्या साह्याने धावा आल्या होत्या. फक्त 6 चेंडू निर्धाव फेकले गेले होते आणि याही षटकाचा पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय निर्धाव. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात. बॉलर नेम रक्षित, बॅटर नेम रोहित येतोय. रोज सुपर हिट. या वेळेला 8 लगातार डॉट बॉल. काय कमालीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. पहिल्या षटकात 10 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकात वाईट बॉलच्या 2 धावा आणि याही षटकामध्ये रक्षितने मात्र आपल्या गोलंदाजांना चांगली साथ दिली आणि या वेळेला मात्र इंटू द गॅप चेंडू खेळला गेलाय. 1 बाउन्स. चेंडूला क्षेत्ररक्षण केलं जाईल का तर नाही. चेंडू सीमारेषा पार जातोय आणि चौकार येतोय. 8 चेंडू नंतर आलेली बॅटच्या साह्याने ही धाव आपल्याला पाहायला मिळते. चौकारानिशी 9व्या चेंडूवर चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि धावा झाल्या तब्बल धावफलकावर आपण पाहतोय 16 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 3 चेंडूंचा खेळ होताना 16 धावा ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त, अप्रतिम. पुन्हा एकदा रक्षित आपल्याला पाहायला मिळेल. रोहितच्या बॅटमधून 2 चेंडू आणि 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. रोहितला हिटमॅन पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. 16 धावा ऑन दी बोर्ड. 2 बाद 16 ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये 2.3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर होतोय. याही वेळेला निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 4 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. 3 डॉट बॉल 1 चौकार. 4 चेंडूमध्ये 4 धावा रक्षितने खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी करताना रक्षितला आपण पाहतोय. सुरेख. इथून फटका तर चांगला खेळलाय डाऊन द ग्राउंड. चेंडूला मात्र अडवण्यात यश आलंय आणि 2 धावा त्या दरम्यान पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. धावा झाल्या धावफलकावर 18. 2.5 षटकांचा खेळ होताना 18 धावा धावफलकावर लागल्यात. 17 चेंडू आणि 18 धावा ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये श्री गणेश तलावपाडा या संघाच्या आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार होताना राईट आर्म ओव्हर द विकेट. इथून चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय. चेंडूला चांगल्या पद्धतीने अडवलं गेलं आणि फेके इस्तोवर 2 धावा येताना धावा झाल्या धावफलकावर 20. षटक क्रमांक 3 इथे गडी बाद होतोय आणि 20 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. यानंतर 6 चेंडूंचा खेळ असेल आणि 6 चेंडूंसाठी कुठला गोलंदाज येतोय हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. सुजलला जाणून बुजून पाठवलं गेलं असेल कदाचित, कारण 4 चेंडूमध्ये अकाउंट ओपन झालं नव्हतं. संपर्क झाला नव्हता बॅटचा आणि बॉलचा. त्या कारणास्तव कदाचित या क्रिकेटमध्ये ह्या घडामोडी घडतात. आदित्य येतोय न्यू मॅन इन. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडूमध्ये 8 धावा काढून रोहित चांगली फलंदाजी करतोय. स्ट्राईकला आलाय आदित्य. दीपक गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळेल. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि या 6 चेंडू नंतर लॉस टाकण्यात येतील. जे अंतिम 5 संघ असतील, उद्याचा विजयी संघ असं त्यांचा नामोल्लेख केलेला आहे. हे लक्षात ठेवा. आजचा सुद्धा विजयी संघच आहे, दिवस 4था. तर त्यामध्ये लॉस टाकण्यात येतील. लाईव्ह लॉस असतील हे सुद्धा सर्व विजयी संघांनी याची नोंद घ्यायची आहे. रोहित आणि आदित्य ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 20 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात 3 षटकांचा खेळ होताना दीपक
मैदानाच्या आतमध्ये, राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू होता, थोडासा खाली राहिला, खेळपट्टी नरम पाहायला मिळते. संध्याकाळचं सत्र आहे आणि इथून चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. टप्पा पडला, चेंडू थोडासा खाली राहिला. बघा रिप्लेच्या माध्यमातून बराच खाली राहिला चेंडू, बॅट वरून निघून गेली आणि चेंडू निर्धाव निघून गेलाय. चांगली गोलंदाजी करताना दीपक, राईट आर्म ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. यावेळेला सुरेख फटका पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून गेलाय. 1 बाउन्स, चौकार. आनंद गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल दीपक. 2 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्या गेल्या दीपकच्या माध्यमातून. आपण पाहतोय धावा झाले धावफल कव्हर 24, 24 धावा 3 गडीच्या मोबदल्यात आपण पाहतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, आतापर्यंत 5 चेंडू रिव्हर्स खेळण्याच्या प्रयत्नात निर्धाव झालेत. या सरळ बॅटने चांगले फटके येतात, वाकडे तिकडे फटके खेळण्याची गरज आहे का हा प्रश्न स्वतःला विचारत असेल कदाचित आदित्य. 3 चेंडू 4 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा दीपक तयार होतोय. यावेळेला चांगला फटका खेळलाय आणि तुम्ही जर सरळ बॅटने एवढे चांगले फटके खेळतात तर तो कशासाठी प्रयत्न होता या आधीच्या चेंडूवर. षटकार येतोय, कडक फटका पाहायला मिळाला. बघा संपर्कच एवढा कडक होता की त्या चेंडूवर 6 धावा लिहिल्या होत्या. फटक्यामध्ये वजन पाहायला मिळालं आणि धावा धावफलकावर 30 जाऊन पोहोचल्यात. इथून पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय इनटू द गॅप आणि चेंडू निघून गेलाय 4 धावांकरिता, चौकार. 34. बघा हा संघ पहिल्या 2-3 षटकांपर्यंत 20 धावा फक्त होत्या, परंतु या षटकाला सुरुवात झाली. पहिला डॉट बॉल आला, चौकार आला, त्यानंतर डॉट बॉल आला, षटकार आला आणि याही वेळेला चौकार येताना तब्बल आपण पाहिल्या तर 14 धावा 5 चेंडूमध्ये आल्यात. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये दीपकला टार्गेट केलं गेलंय. इथून आपण पाहतोय उजव्या शीच्या बाहेर इनटू द गॅप, चेंडू नाही, क्षेत्ररक्षण झालंय तिथे आणि धावपाच्या स्वरूपामध्ये 22चा इशारा येतोय. 1 धाव मिळेल, एका धावाने धावसंख्या 35, विजयासाठी 36 धावांचं लक्ष समोर असेल. 24 चेंडू आणि 36 धावा श्री गणेश डोंगरीपाडा या संघाला विजयासाठी. जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आमचे साथी समालोचक मंथनची घरत जोडले जातील तोपर्यंत आपण लॉस टाकणार आहोत आणि स्वागत सन्मानाकडे सुद्धा वळणार आहोत. आदरणीय मंगलदाजी घरत साहेबांना विनंती करेन की आपण आज ज्यांचा गोड आवाज आपण ऐकला सकाळच्या सत्रापासून, पालघरचा आवाज, नवलीचा आवाज आणि आताच आपण पाहिलं की कबड्डी स्पर्धा झाली, त्या स्पर्धेमध्ये जो आवाज आपण ऐकला मंथनची घरत, व्हॉइस ऑफ पालघर नवली, तर त्यांचा आपण शुभसन्मान करणार आहोत. आजचा दिवस त्यांनी या स्पर्धेला दिला त्याबद्दल यंगस्टार चषक माकणेकडून आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तर मंगलदाजी घरत साहेबांना विनंती करेन आपण मंथनजी घरत साहेब यांचा शुभसन्मान करायचा आहे आणि त्यानंतर लॉसची प्रक्रिया आहे ती पूर्ण करणार आहोत आपण. ऑन स्क्रीन आपण ही सुंदर दृश्य पाहतोय 6 सीटरच्या माध्यमातून. मंगलदाजी घरत साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभसन्मान होताना एक मायेची शॉल, प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. सुरेख, अप्रतिम, धन्यवाद मंथनजी घरत. आणि आपण पुढील डावासाठी त्यांना आमंत्रित करणार आहोत. तोपर्यंत लॉसकडे वळणार आहोत. जे 5 संघ आहेत आणि त्या 5 संघांचे भाग्य कोणाचा उजळेल ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तोपर्यंत घेतोय छोटासा ब्रेक. धन्यवाद मनोजी पाटील आणि मंगलदासजी घरत आणि प्रमोदजी शेडगे यांनी मात्र आम्हाला इथे आजच्या दिवसाकरता, त्याचबरोबर यंगस्टार कमिटीचे देखील खूप खूप धन्यवाद आणि मनापासून आभार. नाण्याची एक बाजू आपण पाहिली आहे, नाण्याची दुसरी बाजू आपल्याला पाहायची आहे. त्याचबरोबर आजचे उद्याचे जे लॉट्स आहेत ते देखील आपण इथे टाकत आहोत. उद्या कशा प्रकारचं ते शेड्यूल असणार आहे, कशा प्रकारचे ते सामने असणार आहेत.
तर उद्या मॅचेस कशा असणार त्याचे आपण लॉट्स जे आहेत ते या ठिकाणी मात्र करतोय. त्याचबरोबर डावाला देखील सुरुवात करा, जास्त वेळ घेऊ नका. दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या दिशेने रवाना झालेले आहेत. इथे लॉट्स जे आहेत ते आपण पाहताय. दोन चिठ्ठ्या उचललेल्या आहेत. आजच्या दिवसातला विजयी संघ आणि उद्याच्या दिवसातील विजयी संघ असा पहिला सामना उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे अंतिम 5 मधले हे जे लॉट्स आहेत ते आम्ही तुम्हाला सांगतोय. विकी 11 उमरोळी विरुद्ध जय महाराष्ट्र चिखलपाडा अशी दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि डिंग डॉंग टेंबी खोडावे या संघाला बाय मिळालेली आहे. तर हे असं आपण उद्याचं शेड्यूल जे आहे ते टॉप 5चं आपण पाहिलं. चला आता आपण डावाला सुरुवात करतोय. 4 षटकं झाली. 4 षटकानंतर 35 धावा आपण धावफलकावरती पाहिला सिद्धिविनायक तलावपाडा या संघाच्या आणि 36चं लक्ष समोर ठेवलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल जितू आणि व्यंकटेश ही जोडी आपण पाहतोय. पहिलाच बॉल पायावरती आदळलाय. पंचांकडे जोरदार कॉन्फिडेंटली ती अपील पाहायला मिळाली. परंतु उद्याच्या दिवसामध्ये अंतिम 5 मधला पहिला सामना तो होईल. विकी 11 आणि कुठला आहे तो ते संघाचा जय महाराष्ट्र चिखलपाडा संघात दुसरा आहे ना. हा पहिला होईल. तो पहिला होईल. हा विजयी संघ होईल ना. त्याला लगेच कंटिन्यू खेळावं लागेल ना. अच्छा म्हणजे पहिला जे युट्यूबच्या माध्यमातून ऐकतायत जे खेळाडू जे संघ उद्याच्या दिवसामध्ये खेळणार आहेत त्यांना एक विनंती असेल की थोडं सहकार्य आपल्याला करायचं आहे. कारण की उद्याच्या दिवसात पहिला सामना जो असणार आहे अंतिम 5 मधला विकी 11 उमरोळी विरुद्ध जय महाराष्ट्र चिखलपाडा असा तो असणार आहे. तेव्हा याची दखल प्रत्येकानं घ्यायची आहे. पहिला बॉल झालेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे. धाव फलकावरती 1. षटकातील दुसरा बॉल. इथे मात्र मिसटायमिंग फटका आहे. गोलंदाज स्वतः पुढे जातोय आणि इथे मात्र अगदी चांगला कॅच टिपला गेलाय. इथे लागलाय बिग ब्लू. मोठा धक्का. वेंकी गॉन बॅक टू दी डग आउट. तर खेळला. चेंडू हवेमध्ये गेला. त्यानंतर ते प्रयत्न एक केले गेले झेल टिपण्याचे आणि अगदी त्या प्रयत्नांना यश हे जरूर आलं. आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं विकी आपण पाहिलं तर अगदी तो चमकला, तो झळकला आणि जी जबाबदारी आहे ती त्यानं ओळखली आणि त्यानुसार ती कामगिरी देखील त्याची पाहायला मिळाली. 2 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 1 गडी बाद 1 अशी परिस्थिती आपल्याला सध्या पाहायला मिळते. नवीन फलंदाज जर आपण पाहिलं तर नव्यानं दाखल झालेला आहे प्रितेश 3ऱ्या क्रमांकावर. षटकातील 3रा बॉल. अगदी चांगला बॉल. अगदी चांगला बॉल. टप्पा पडला. त्यानंतर तो स्विंग पाहायला मिळाला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल हातमध्ये येणारा बॉल होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. अगदी फलंदाज अगदी ठरवत असावेत की मला थांबायचं आहे, मला खेळायचं आहे, प्रत्येक बॉलवरती धाव घ्यायची आहे. परंतु विकी ज्या पद्धतीने त्यांना संपूर्ण दिवसभरामध्ये गोलंदाजी केली अगदी उल्लेखनीय कामगिरी विकीची पाहायला मिळाली आहे. षटकातील 4था बॉल. इथे मात्र अगदी चांगला फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड पाहायला मिळतोय. फिल्डर तिथे आहे. त्यांना बीट करत चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. 4 धावांकरिता. रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल अतिशय सुंदर पद्धतीने त्या चेंडूवरती नजर ठेवली. अगदी सरळ चेंडूला खेळला आणि चौकाराची मोहर तिथे पाहायला मिळाली. त्या चेंडूवरती उमटवली. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 5.
36चं टार्गेट समोर आहे सध्या. तर आपण पाहतोय 4 बॉल झालेत, 1 गडी बाद 5. श्री गणेश डोंगरीपाडा संघाच्या धावा या फलकावरती पाहायला मिळतात. इथे मात्र फुलटॉस बॉल होता, त्याला मात्र खेळून काढलेला आहे. चेंडू जातोय मिड ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत, चेंडूला उचलतायत आणि 1 रन तिथपर्यंत कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 6. 1 गडी बाद 6 अशी स्थिती पाहायला मिळते. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय विकी. अगदी चांगली अप्रतिम गोलंदाजी विकीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चौकार जरूर आला, परंतु हे विसरून चालणार नाही की त्यानं या षटकामध्ये एक विकेट देखील मिळवली आहे. शेवटचा बॉल अगदी चांगला बॉल होता, बॅकफुटला गेले, त्यानंतर गलीच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलं. 1 रन कंप्लीट केली जाते. या एका धावेने आपण पाहतोय तर झालेली आहे आता षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय 7 झाली आहे. म्हणजेच आता येणारे चेंडू 18 आहेत आणि 18 चेंडूंमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. चला विकी, जास्त वेळ घेऊ नका, काळोख पडतोय. लगेच नवीन षटक गोलंदाजी मार्क वरती आणा. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, विनंती आहे. सिद्धिविनायक तलावपाडा संघ काळोख होतोय. कोणालाही बॅड लाईटचा सामना करावा लागू नये याकरता आम्ही विनंती करतोय की कृपया करून घाई करा. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 7. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर स्वप्नील. इथे मात्र फटका तर अगदी चांगला आहे आणि ते प्रयत्न केले, परंतु त्या प्रयत्नांना यश काही आलं नाही. झेल यावेळेला मात्र आपण पाहिलात तर सुटला गेलाय आणि ते पाहता पाहता आपण पाहिलात 2 धावा या कंप्लीट केल्या गेल्या. त्या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 9. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल अगदी चांगल्या पद्धतीने फटक्याला खेळलं, एक्झिक्यूट केलं देखील, परंतु क्षेत्ररक्षकानं मात्र यावेळेला आपण पाहिलं तर चेंडूवरची नजर काढली, चेंडूवरपर्यंत पोहोचले देखील नाहीत आणि झेल देखील सुटला गेला. त्याचं रूपांतरण आपण 2 धावांमध्ये पाहिलं. 2 धावांनी आपण पाहतोय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 9. इथे मात्र पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये. चांगले क्षेत्ररक्षण, एकच धाव तिथे पाहायला मिळते. प्रत्येक बॉल आता मात्र समीकरण जी आहेत ते बदलताना आपल्याला पाहायला मिळतोय. 16 बॉल आता बाकी आहेत आणि 16 बॉल मध्ये जिंकण्याकरिता अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. सोळा बॉल आणि 16 बॉल मध्ये 26 कुठला संघ टॉप 5 मध्ये प्रवेश मिळवेल याकरता ही झुंज दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. कारण की दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर एकाच परिसरातले आहेत आणि पाहूया कुठल्या संघाचा वरचष्मा राहील. 16 बॉल आणि 26 रन. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. ते मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातो लॉंग ऑफच्या क्षेत्रात. 1 धाव तर घेतले, दुसऱ्या करता वळलेत आणि अगदी इझिली त्या 2 धावा याही वेळेला मात्र परिपूर्ण केल्या गेल्या. त्या 2च्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 12 धावा. म्हणजेच आता येणारे चेंडू 15 आहेत आणि 15 चेंडूंमध्ये 24 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 15 चेंडू आणि 24चं इक्वेशन. षटकातील चौथा बॉल, अकुट टप्प्याचा बॉल, गती परिवर्तन, धीम्या गतीचा बॉल होता. इथे मात्र आपण पाहतोय फिल्डर मात्र कुठेतरी फर्स्ट आहेत. आउटफील्डची मिळणारी साथ तिथे फलंदाजांना आशिष तिथे होते आणि इथे आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता झाली आहे दोन्ही 14 बॉल आता बाकी आहेत आणि 14 बॉल मध्ये 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 14 बॉल आणि 22 रन. श्री गणेश डोंगरीपाडा बाजी मारेल की सिद्धिविनायक तलावपाडा हे अजून चित्र स्पष्ट नाहीये.
षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. इथे मात्र बॅकफुटला गेले, इनफिल्डच्या वरनं चेंडूला खेळलाय, गॅप मध्ये चेंडू जातोय, फिल्डर तिथे येत आहेत वेगाने, लॉंग ऑफ वरनं वाईड लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण सुजलकडनं होत आहे, फेकी तर केली आहे, चांगल्या प्रकारच्या धावा यावेळेला मात्र पळून काढल्या गेल्यात. अगदी जीवाची बाजी दोन्ही संघ लावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण की इथून जिंकलात तर टॉप 5चं तिकीट हे तुम्हाला मिळेल आणि त्याच करता हे प्रयत्न दोन्ही टीम कडनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. 13 बॉल बाकी आहेत आणि 13 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 13 बॉल आणि 20 रन आणि दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर एकाच विभागातले आहेत, विराथन विभागातले आहेत आणि ती चढाओढ, कारण की दोन्ही संघांना एकमेकांचा खेळ हा माहीत असावा. अगदी तो जत्रा पिक्चर मला आठवतो, ह्याला गड आणि त्याला गड, जी गावं त्या चित्रपटामध्ये दाखवली गेली होती, तसंच मला तरी वाटतं ही दोन्ही गावं अगदी आजूबाजूला आहेत. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय आणि इथे कुठलीही मिस्टेक केली नाही, चांगला कॅच कॅरी केलाय. हवेचा दबाव आणि त्याचा बेनिफिट डेफिनेटली यावेळेला मिळतोय असं म्हणणं वावगं ठरणार नाही. टॉस जिंकला होता सिद्धिविनायक तलावपाडा या संघाने, टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी त्यांनी स्वीकारली. त्यांना माहिती आहे की संध्याकाळचे सत्र जेव्हा असतात तेव्हा या अशा गोष्टी बऱ्याचदा होतात. किती प्रयत्न केले फलंदाजाने तरी तो चेंडू ज्या पद्धतीने ट्रॅव्हल व्हायला हवा होता तसा काही होत नाहीत. हे जर दुपारच्या सत्रामध्ये असता तर निश्चितपणे तो चेंडू मैदानाच्या बाहेर गेला असता, परंतु या वेळेला मात्र आपण पाहतोय तर फिल्डरच्या हातामध्ये अगदी योग्य प्रकारे विसावला आणि विकेट देखील इथे पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 16 झाली आहे. आता 12 बॉल बाकी आहेत आणि 12 बॉल मध्ये 20 ची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 20 रन्सची गरज आहे. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता. आदित्य आलेला आहे गोलंदाजी मार्क वरती. इथून मात्र श्री गणेश डोंगरीपाडा या संघाला धावांची आवश्यकता आहे, तर तलावपाडा या संघाला डॉट बॉल्सची आणि विकेटची. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. ते मात्र पहिला बॉल अगदी चांगल्या प्रकारे खेळलाय, फाईन लेगच्या दिशेला, खूप मोठा चेस आहे, फिल्डरसाठी चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे, 4 रन, चौकार. इथे मात्र आपण पाहिलं तर हा चौकार आलेला आहे आणि हा चौकार खूप काही बोलून गेला या मॅच मध्ये असं म्हणणं वावगं ठरणार नाही, कारण की या चौकाराच्या मदतीने आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 20, म्हणजेच आता येणारे बॉल बाकी आहेत 11 आणि 11 बॉल मध्ये 16 रन्स ची गरज. 11 बॉल आणि 16 रन हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळत आहे. चला घाई करा प्लीज तलावपाडा टीम, लास्ट वॉर्निंग आहे. अकरा बॉल आणि 16 ची आवश्यकता आहे. आदित्य षटकातील दुसरा बॉल घेऊन. यावेळेला मात्र आपण पाहतोय चेंडू बाहेर जातोय, फिल्डर तिथे आहे, त्यावेळेला मात्र वाईटचा सिग्नल पंचांकडनं वाईट +1 अशा 2 धावा इथे पाहायला मिळतात आणि या दोन्ही धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 22 धावा, म्हणजेच आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही संघाच्या पाठीराख्यांची मात्र हृदयाची धडधड ही वाढती आहे, कारण की कुठला संघ टॉप 5 मध्ये जाऊन पोहोचेल याकडे सर्वांचं लक्ष हे लागलेलं आहे. 11 बॉल 14 ची आवश्यकता, 22 ला 2 अशी स्थिती पाहायला मिळते. 36चं लक्ष समोर. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे मात्र फटका तर चांगला आहे, परंतु फिल्डर तिथे चेंडू खाली येण्याची दाट शक्यता आणि इथे मात्र हा झेल टिपला गेलाय. अगदी चांगला झेल यावेळेला मात्र आपण पाहिला तर टिपला गेला. रोहित जास्त काही करू शकला नाही. चला न्यू बॅटर घाई करा. नो मोर टीम मीटिंग. इथे रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं फटका खेळला, एक्झिक्यूट केला, चेंडू बराच उंच हवेमध्ये गेला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकानं आपलं काम अगदी चोखपणे बजावलं
आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 14 ची आवश्यकता आहे मित्रांनो. बॅड लाईट होतीये, घाई करा. बावीसला 3 अशी स्थिती श्री गणेश डोंगरी पाडा या संघाची पाहायला मिळते. दहा बॉल आणि 14 ची गरज. इथे मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न आणि विकेट किपरनं अगदी चांगला कॅच टिपलाय. आता मात्र हा सामना फसतोय की काय असंच दृश्य जणू काही पाहायला मिळत आहे. आता 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 14 रनची गरज. चला फलंदाज धावत जायचंय. 9 बॉल आणि 14 रन. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल शफल मुवमेंट फलंदाजाची पाहायला मिळाली. बॅटचा टॉप एज लागला, त्यानंतर विकेट किपरनं आपलं काम अगदी चोख बचावलं आणि विकेट गेल्यानंतर तो आनंद, तो उत्साह तिथे पाहायला देखील मिळाला. आदित्यने मात्र काय अप्रतिम गोलंदाजी दाखवली आहे. इथून जर आपण पाहिलं तर ऑन हॅट्रिक वरती जरूर असणार आहे आदित्य. इथे मात्र सामना जो आहे तो पूर्णतः आता बदलताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की 9 बॉल बाकी आहेत आणि 9 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल आणि 14 धावा हे या सामन्याचं समीकरण आहे. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. ओहो, भन्नाट वेगावरती स्वार आदित्य यावेळेला मात्र झालाय. ज्या वेगामध्ये, ज्या आवेशामध्ये त्यांना चेंडू टाकलाय फलंदाजाला मात्र अवघड झालं त्या चेंडूला पीक करणं. कृणाल यावेळेला मात्र अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. आता 8 बॉल बाकी आहेत आणि 8 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 14 रन्सची गरज. 8 बॉल आणि 14 रन्स. पुन्हा एकदा चांगला बॉल, बॅकफुटला गेले, कट केला, चेंडू जातोय शॉर्ट थर्ड मॅनला. आशिष भोईर यांच्या हातामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, एकच धाव. आता 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये बनवायचे आहेत 13. 7 बॉल मध्ये 13 रन. काय जबरदस्त मुकाबला हा पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि 13 धावा. इथे मात्र विकी गोलंदाजाला काहीतरी समजावतोय, काहीतरी कानमंत्र देतोय, सांगतोय की आता योग्य प्रकारे टाकायचं, तुला निर्धाव चेंडू टाकायचा आहे, इथून मात्र मोठा फटका टाकायचा नाहीये. पाहूया आता हा बॉल खूप निर्णायक असणार आहे या मॅच मध्ये. 7 बॉल आणि 13 रनची गरज. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. 1 रन. इथे मात्र फक्त एकच धाव जी आहे ती स्वीकारली जाते आणि या एका धावेने आपण पाहतोय तर या झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 24 धावा. आता 6 चेंडू बाकी आहेत आणि 6 चेंडूंमध्ये 12 रन ची गरज. 6 चेंडू आणि 12 धावा. चला स्पीडअप करा, घाई करा तलावपाडा टीम. सहा चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. यंगस्टार चषक माकणे 2026 तिसरं वर्ष आपण पाहतोय आणि या तिसऱ्या वर्षातला आजचा हा चौथा दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय आणि रंगतदार ही लढत देखील आपण पाहतोय. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरिता अजूनही श्री गणेश डोंगरी पाडा या संघाला 12 धावांची आवश्यकता आहे. शेवटचं आणि अंतिम षटक कुठल्या गोलंदाजावरती जबाबदारी दिली जाईल शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती अक्षय. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 12 रनची गरज. इथे मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे दाखवलंय. फाईन लेगच्या दिशेला आलाय दमदार चौकार.
काय अतिशय चांगला फटका, ती समय सूचकता पाहायला मिळाली. बघा फलंदाज जेव्हा फलंदाजी करतो तेव्हा मात्र आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना तपासणं हे देखील तितकंच महत्वाचं असतं आणि तेच यावेळेला मात्र जितूने पाहिलं, क्षेत्ररक्षण पाहिलं कुठे गॅप आहे आणि त्याच दिशेला त्यानं खेळलं आणि 4 रन मिळवले. इथून जर आपण पाहिलं तर सामना अजूनही संपलेला नाहीये, कारण की 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये जिंकण्याकरता 8 रन्सची गरज. 5 चेंडू आणि 8 धावा. का रोमांचक हा मुकाबला, हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पाच चेंडू आणि 8 धावा. किती चांगला बॉल यावेळेला मात्र हळवारपणे या चेंडूला खेळले क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एकच धाव तिथे पाहायला मिळते, दुसऱ्याचा कुठलाही प्रयत्न तिथे नाहीये. आता येणारे चेंडू जर आपण पाहिले तर आता चेंडू 4 आहेत, 4 मध्ये 7 ची गरज. 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. चार चेंडू आणि 7 धावा. चला जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग टीम 4 बॉल आणि 7 रन. दोन्ही संघांचं भवितव्य या येणाऱ्या 4 बॉल वरती अवलंबून आहे. कृणाल स्ट्राईकवर. अक्षय षटकातील पुढचा बॉल घेऊन तयार. ते मात्र फुलटॉस बॉल होता. अगदी चांगल्या प्रकारे त्या बॉलला मात्र खेळले. कव्हरच्या दिशेला चेंडू गेला. एक धाव घेतले, दुसऱ्या करता वळतोय परंतु नाही. एकाच धावेवरती समाधान व्यक्त होत आहे. इथे आपण पाहिलं तर अजूनही तो रोमांच या मॅच मधला आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 6 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 6 धावा. काय रोमहर्षक हा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच मात्र रंगणार. त्यात जितू आपण पाहिलं त्या कॉन्ट्रीब्यूट करतोय. 8 बॉल त्यांना खेळलेत. 8 बॉल मध्ये 14 रन हे जितूच्या बॅट मधनं आलेत. 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र अगदी चांगला फटका. ओहो क्या बात है. अंदाजामध्ये मॅच फिनिश केली आहे जितूने. काय जबरदस्त तो जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की रंगतदार अशी ती मॅच होती. 6 धावांची आवश्यकता असताना तो निर्णायक षटकार. वा भाई वा. जल्लोष मात्र आज साजरा होणार. आणि मॅन ऑफ द मॅच तो आपण विजयी षटकार पाहिलात. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट इट. जितू ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि त्याचबरोबर आनंदाची बातमी देखील शिवणसई येथे आपण पाहिलात तर माकणे संघ आज क्वालिफाय होताना पाहायला मिळतोय आगरी गटातनं. चला जितू लवकर या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्याकरिता. जितू मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्याकरिता लवकर या प्लीज. बाळू मामांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी वितरित करीत आहोत. उद्याचा शेड्यूल जर आपण पाहिलं दिवस 5वा. पहिली मॅच रकुमाई विठ्ठल वाडी विरुद्ध NCC सफाळे. त्यानंतर दांडा खाडी विरुद्ध आई आशापुरी एडवण. त्यानंतर उज्ज्वल मथाणे विरुद्ध जागमाता रावळे आणि जितूदादा ठाकूरपाडा विरुद्ध मंगलमूर्ती विराथन. असं हे उद्याचं शेड्यूल आपण पाहणार आहोत. आणि उद्या अंतिम दिवस देखील या स्पर्धेचा आपण पाहणार आहोत. जितू या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी.